नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाविषयी बोलणार आहोत जो खरं तर बाहेरून आतमध्ये घेऊन जातो. विचार करा, एक प्रचंड यशस्वी वकील, जुलियन मेंटल त्याचं नाव, कायदेशीर वर्तुळात खूप मोठं प्रस्थ. हो, पैसा, प्रसिद्धी. अगदी महागडी फेरारी गाडी, म्हणजे सगळं काही होतं त्याच्याकडे. बाहेरून तर एकदम परफेक्ट चित्र. हो, पण या जगमगाटाच्या मागे आतून तो खूप असमाधानी होता, थकलेला, एकाकी. आणि मग एक दिवस कोर्टातच असं काही घडलं ज्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. आपल्याकडे आज आहेत रॉबिन शर्मा यांच्या द मंक हू सोल्ड हिज फेरारी या संकल्पनेवर आधारित काही निवडक संदर्भ. हो, खूप गाजलेलं पुस्तक आहे हे. खरंय. आणि यातून आपण जुलियन मेंटल नावाच्या वकिलाचं जे नाट्यमय परिवर्तन झालं आणि त्याने हिमालयात जाऊन जे ज्ञान मिळवलं त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही चर्चा मला वाटतं अशा लोकांसाठी आहे ज्यांना कमी वेळात काहीतरी महत्त्वाचं जाणून घ्यायचंय आणि जीवनाबद्दलचे जे काही मोठे प्रश्न असतात त्यावर विचार करायला आवडतं. बरोबर. चला तर मग पाहूया काय आहे या स्रोतांमध्ये, काय महत्वाचं आहे ते. तर जुलियन मेंटल हे नाव म्हणजे वकिली जगात एक दबदबा होता. हजारो डॉलर्सचे सूट, स्वतःचं जेट. हो, आणि ती आलिशान बंगला आणि ती लाल फरारी. बाहेरून पाहणाऱ्याला वाटावं की काय आयुष्य आहे, स्वर्गच जणू. पण या यशाची तो किंमत मोजत होता, खूप मोठी किंमत. कामाचा प्रचंड ताण असणार. 18 तास काम, सतत तणाव, नात्यांमध्ये दुरावा आला होता, पत्नी वेगळी झाली होती, कुटुंबाशी संपर्क नाही. अरे देवा, इतकं यश मिळवूनही आतून तो अगदी एकटा, रिकामा होता. वयाच्या 53व्या वर्षी तो 70चा वाटू लागला होता असं म्हणतात. हो, चेहऱ्यावरचा थकवा सगळं दिसत होतं. आरोग्यावर परिणाम झाला होता. आणि मग तो दिवस आला. कोर्टात एक मोठी केस चालू होती. महत्वाचा युक्तिवाद सुरू होता. आणि अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो तिथेच कोर्ट रूममध्येच खाली कोसळला. बापरे, म्हणजे अगदी टोकाचा क्षण होता तो त्याच्यासाठी. आणि ही घटना म्हणजे खूप काही सांगून जाते नाही का? हो. ती भौतिक यश मिळवलं म्हणजे आंतरिक समाधान, शांतता मिळेलच असं नाही. बरोबर. जुलियनने तर यशाची सगळी शिखरं गाठली होती. बरोबर. पण त्यासाठी त्याने स्वतःलाच कुठेतरी हरवून टाकलं होतं. खरंय. आपण इतके धावत असतो आयुष्यात की कळतच नाही आपण जगतोय की फक्त श्वास घेतोय. हा हार्ट अटॅक म्हणजे जुलियनसाठी एक धोक्याचा इशारा होता, निसर्गाने दिलेला. एक वेकअप कॉल. अगदी. त्याला जाणवलं असेल की हे आयुष्य नाहीये, ही फक्त एक शर्यत आहे. हो ना. मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तर स्पष्टच सांगितलं, काय? एकतर वकिली सोडा, नाहीतर जगण्याची आशा सोडा. अरे देवा, म्हणजे ज्या व्यवसायाने सगळं काही दिलं, ओळख, पैसा, पृष्ठा, तेच आता त्याच्या जीवावर उठलं होतं. किती विचित्र. आणि इथेच जुलियनने एक असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पना केली नसेल. त्याने दुसरा मार्ग निवडला, जगण्याचा. हो, पण त्यासाठी त्याने जे केलं ना ते खूप धाडसी होतं. काय केलं त्याने? त्याने आपलं सगळं विकून टाकलं. सगळं म्हणजे फेरारी पण? हो, ती फेरारी जिचं त्याला इतकं कौतुक होतं, ते घर, जेट, सगळं काही. बापरे, म्हणजे हा फक्त वस्तूंना सोडणं नव्हतं? नाही, ही एक संपूर्ण ओळख, एक जीवनशैली नाकारणं होतं. त्याने त्याचा भूतकाळातला मीपणाच विकून टाकला जणू. अगदी. आणि मग तो निघाला एका वेगळ्या शोधात, भारताकडे. भारताकडे? कशासाठी? त्याने ऐकलं होतं की हिमालयाच्या अगदी दुर्गम भागात असे योगी राहतात. अच्छा, जे खूप दीर्घायुषी असतात. हो, 100 वर्षांहून अधिक काळ निरोगी, आनंदी आणि उत्साही जीवन जगतात म्हणे ते. त्याला त्यांच्याकडून जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं, चिरंतन आनंदाचं. म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही, मानसिक, आत्मिक शांतता या सगळ्याचा शोध होता तो. हा प्रवास हा काही फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हतं मला वाटतं. नक्कीच नाही. हा त्याचा स्वतःच्या आत बघण्याचा प्रवास होता. बरोबर. त्याने काही नकाशा वगैरे घेतला नाही. कित्येक महिने तो भारतात भटकला असं म्हणतात. कधी पायी, कधी बसमधून, कधी रेल्वेने. लहान लहान खेड्यांमध्ये राहिला, सामान्य लोकांमध्ये मिसळला. आणि त्या लोकांकडून खूप शिकला असेल नाही, ज्यांच्याकडे भौतिक गोष्टी कमी होत्या पण मनं मोठी होती. अगदी. त्यांनी या परदेशी माणसाचं स्वागत केलं. या अनुभवांनी त्याला खूप बदललं. आणि हळूहळू त्याची तब्येत पण सुधारली असेल निसर्गात राहून. हो, चेहऱ्यावर पुन्हा तेज यायला लागलं, लहानपणीचा उत्साह परत आला.
आणि याच प्रवासात त्याची भेट झाली योगी कृष्णन यांच्याशी. योगी कृष्णन. हो, आणि गंमत म्हणजे योगी कृष्णन स्वतः पूर्वी दिल्लीत एक यशस्वी वकील होते. काय सांगताय? म्हणजे तेही याच. हो, तेही जीवनाच्या त्याच चक्रातून बाहेर पडून आता एका शांत मंदिरात व्यवस्था पाहत होते. अच्छा, त्यांनी जुलियनची ती तळमळ ओळखली असणार. नक्कीच. आणि त्यांनीच जुलियनला हिमालयाच्या अजून उंच, दुर्गम भागात राहणाऱ्या शिवाणाच्या महान योगींबद्दल सांगितलं. शिवाणाचे योगी? हो, जे केवळ दीर्घायुषी नव्हते, तर त्यांच्याकडे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवणारी प्राचीन रहस्य होती म्हणे. पण तिथपर्यंत पोहोचणं सोपं नसेल नक्कीच. अजिबात नाही. योगी कृष्णन यांनी तसा इशाराही दिला होता. तो मार्ग खूप कठीण, धोकादायक होता. अनेकांनी प्रयत्न केला असेल पण ते परत आले नाहीत. पण जुलियनचा निश्चय पक्का होता. त्याला आता काहीतरी गवसल्यासारखं वाटत होतं. मग 7 दिवसांची अथक चढाई, धोकादायक प्रवास, जेव्हा तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता, तेव्हा त्याला एका व्यक्तीची चाहूल लागली. आणि ती व्यक्ती होती शिवाणाच्या योगींपैकीच एक. अच्छा. त्या योगींनी जुलियनची ती अविस्मरणीय जिद्द पाहिली, ज्ञानाची तीव्र इच्छा पाहिली, प्रामाणिकपणा पाहिला. आणि त्यांनी त्याला स्वीकारलं. हो, त्याला शिष्य म्हणून स्वीकारायला आणि ते ज्ञान द्यायला तयार झाले. पण एका अटीवर. अट? कोणती अट? की हे ज्ञान घेऊन परत जायचं आणि जगाला सांगायचं, विशेषतः पाश्चिमात्य जगाला, जिथे याची जास्त गरज आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाही. नाही. आणि मग सुरू झाला जुलियनच्या खऱ्या परिवर्तनाचा प्रवास. आणि त्या योगींनी त्याला कसं शिकवलं? म्हणजे थेट उपदेश दिला? नाही. हीच तर गंमत आहे. त्यांनी त्याला थेट काही सांगितलं नाही, तर एका अनोख्या रूपक कथेतून जीवनाची 7 महत्वाची तत्व शिकवली. रूपक कथा? हो. आणि कथाच अशी आहे की ती कायम लक्षात राहते. सांगा ना, कशी आहे कथा? उत्सुकता वाढलीये. कल्पना करा, तुम्ही एका सुंदर, शांत, हिरव्यागार बागेत आहात. सगळीकडे सुंदर फुलं आहेत, सुगंध आहे, शांतता आहे. ओके. बागेच्या अगदी मध्यभागी एक उंच, पांढरा-शुभ्र दीपस्तंभ आहे. लाईट हाऊस. ठीक आहे. अचानक त्या दीपस्तंभाचा दरवाजा उघडतो आणि त्यातून एक 9 फूट उंच, प्रचंड धिप्पाड असा जपानी सुमो पहिलवान बाहेर येतो. काय सांगताय? सुमो पहिलवान? हो. आणि त्याने अंगावर फक्त एक गुलाबी रंगाची तारेची लंगोट घातली आहे, पिंक वायर केबलची. कमाल आहे. पुढे काय होतं? तर हा सुमो पहिलवान बागेत इकडे तिकडे फिरत असतो. तेव्हा त्याला जमिनीवर एक चमकणारं सोन्याचं स्टॉपवॉच दिसतं. गोल्ड स्टॉपवॉच? हो. तो ते उचलतो, पण काही क्षणातच तो धडाकन जमिनीवर कोसळतो. बेशुद्ध होतो जणू. अरे. मग थोड्या वेळाने त्याला जवळच उमवलेल्या पिवळ्या गुलाबांच्या फुलांचा सुगंध येतो. अच्छा, गुलाबांचा सुगंध. हो. आणि त्या सुगंधाने तो भानावर येतो. उठून उभा राहतो आणि डावीकडे पाहतो, तर त्याला एक लांबच लांब रस्ता दिसतो. कसला रस्ता? असंख्य लहान लहान हिऱ्यांनी चमकणारा रस्ता, पाथ ऑफ डायमंड्स. वा. आणि मग तो त्या रस्त्यावरून चालायला लागतो आणि हळूहळू दिसेलासा होतो. ही तर म्हणजे एखाद्या स्वप्नातली गोष्ट वाटतेय. हो ना, लहान मुलांच्या गोष्टीसारखी वाटते. पण योगी म्हणतात की यातच जीवनाची 7 महत्वाची सूत्र, रहस्य दडलेली आहेत. अच्छा, मग आता याचा अर्थ उलगडायला हवा. अगदी. एकेका प्रतीकाचा अर्थ समजून घेऊया. सुरुवात करूया त्या बागेपासून. ही बाग म्हणजे काय असेल? बाग ही आपल्या मनाचं प्रतीक आहे. आपलं मन म्हणजे एक बाग आहे. मनाची बाग? हो. जसा माळी बागेची काळजी घेतो, चांगली रोपं लावतो, खतपाणी घालतो आणि महत्वाचं म्हणजे काय करतो? तण काढतो. बरोबर. अनावश्यक वाढलेलं गवत तण उपटून टाकतो. तसंच आपल्याला आपल्या मनाचं करायचंय. म्हणजे मनात सकारात्मक चांगले विचार रुजवायचे आहेत, त्यांची काळजी घ्यायची आहे आणि नकारात्मक विचार, चिंता, भीती, राग हे सगळे तणासारखे आहेत. त्यांना काढून टाकायचं. अगदी. त्यांना वेळीच ओळखायला हवं आणि काढून टाकायला हवं. कारण आपण जे विचार करतो तेच आपल्या भावना बनतात, कृती बनतात आणि त्यानेच आपलं नशीब घडतं. खरंय. म्हणजे मनावर ताबा मिळवणं ही पहिली पायरी. बरोबर. माइंड मास्टरी. ते तर खूप महत्वाचं आहे आजच्या जगात, तर विशेषतः जिथे सतत विचारांचा मारा होत असतो. अगदी. आणि मग बागेच्या मधोमध तो दीपस्तंभ, त्याचं काय महत्व आहे? दीपस्तंभ म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्देश, तुमचं ध्येय,
ज्याला आपल्याकडे धर्म पण म्हणतात. धर्म म्हणजे इथे कर्तव्य किंवा जीवनाचा खरा मार्ग असा अर्थ घ्यायचा, बरोबर? हो, अगदी तोच अर्थ. जसा दीपस्तंभ समुद्रात जहाजांना वाट दाखवतो, दिशा दाखवतो, लॅसअप्समध्ये वळतात ना? तसंच आपल्या आयुष्यात एक स्पष्ट ध्येय हवं. करेक्ट. ते ध्येय आपल्याला भरकटण्यापासून वाचवतं, योग्य मार्गावर ठेवतं. पण हे ध्येय ओळखायचं कसं? त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायला हवेत. मला काय करायला आवडतं? माझ्यात क्षमता काय आहेत? मी जगासाठी काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे आपला दीपस्तंभ शोधणं. आणि हे ध्येय म्हणजे फक्त पैसा कमवणं किंवा आराम करणं असं नसतं. ते त्याहून मोठं असतं. अर्थपूर्ण. अगदी. ते सापडलं की आयुष्याला एक दिशा मिळते, एक ऊर्जा मिळते. म्हणजे आधी मन नियंत्रणात आणायचं, बाग, मग आपलं ध्येय निश्चित करायचं, दीपस्तंभ. छान क्रम आहे हा. हो, पण ध्येय नुसतं ठरवून भागत नाही. बरोबर. ते गाठण्यासाठी शक्ती लागते, चिकाटी लागते. तिथे येतो तो सुमो पैलवान. सोमो पहिलवान. तो काय सांगतो? तो धिप्पाड सोमो पहिलवान. तो प्रतीक आहे कायझेन या जपानी संकल्पनेचं. कायझेन ऐकलं आहे नाव. हो, कायझेन म्हणजे सतत, सातत्यपूर्ण आणि छोट्या छोट्या सुधारणा करत राहणे. म्हणजे कधीच थांबायचं नाही. नाही, आता सगळं झालं असं कधीच मानायचं नाही. सतत शिकत राहायचं, स्वतःला आव्हान देत राहायचं. शारीरिक, मानसिक. हो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर रोज स्वतःला थोडंसं, अगदी थोडंसं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा. यात शिस्त महत्वाची असणार. शिस्त, आत्मपरीक्षण आणि आयुष्यभर विद्यार्थी बनून राहण्याची वृत्ती. जसा सुमो पहिलवान रोज कठोर सराव करतो, स्वतःला ताकदवान बनवतो, तसंच आपणही आपल्या क्षमतांवर सतत काम करायला हवं. ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. बरोबर. कंटिन्यूज इम्प्रूव्हमेंट. कायझेन, छोट्या पण सातत्यपूर्ण सुधारणा, हे लक्षात ठेवायला हवं. आणि मग त्या पैलवानाने घातलेली ती गुलाबी रंगाची तारेची लंगोट, पिंक वायर केबल, ती जरा विचित्रच वाटली होती मला. हो, दिसते विचित्र, पण त्याचा अर्थ खूप महत्वाचा आहे. काय अर्थ आहे? ती तारेची केबल म्हणजे आत्मशिस्त, सेल्फ डिसिप्लिन आणि इच्छाशक्ती, विल पॉवर यांचं प्रतीक. अच्छा, कसं काय? बघा, एक बारीक तार घेतली तर ती सहज तुटते. हो. पण अशा अनेक तारा एकत्र विणल्या तर त्यांची एक मजबूत केबल बनते, जी प्रचंड वजन पेलू शकते. बरोबर. तसंच आपल्या इच्छाशक्तीचं आहे. रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळली, उदाहरणार्थ, जसं ठरलेल्या वेळी उठणं किंवा एखादा निश्चय केला की तो पूर्ण करणं, मोहांवर ताबा ठेवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून हळूहळू आपली एकूण इच्छाशक्ती, आपलं चारित्र्य मजबूत होतं. ही लहान वाटणारी शिस्तच आपल्याला मोठ्या ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करते. इच्छाशक्ती स्नायूंसारखी आहे, सरावाने बळकट होते. अगदी बरोबर म्हटलं. म्हणजे कायझेनसाठी आणि ध्येय गाठण्यासाठी आत्मशिस्त गरजेची आहे. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. नक्कीच. आणि मग त्याला जमिनीवर सापडलं ते सोन्याचं घड्याळ. गोल्ड स्टॉपवॉच. याचा संबंध वेळेचा आहे हे तर उघड आहे. हो, सोनं मौल्यवान असतं, पण त्याहूनही मौल्यवान काय आहे? वेळ. बरोबर. हे घड्याळ आपल्याला वेळेचं महत्त्व पटवून देतं. वेळ ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना सारखी मिळते, पण गेली की परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करायला शिकायला हवा. आपल्या कामांना प्राधान्यक्रम द्यायला हवा. म्हणजे काय महत्वाचं आहे आणि काय नाही हे ओळखणं. हो, इथे पॅरेटो तत्व पण उपयोगी पडतं. 80-20 नियम. म्हणजे 20% कामांमधून 80% परिणाम मिळतात. त्या 20% कामांवर जास्त लक्ष द्या. आणि सर्वात महत्वाचं, भूतकाळात रमू नका किंवा भविष्याची चिंता करत बसू नका. वर्तमान क्षणात जगा. लिव्ह इन द प्रेझेंट. अगदी, कारण आपल्या हातात फक्त आत्ताचा क्षण आहे, तोच खरा आहे. वेळेचं नियोजन आणि वर्तमानात जगणं हे तर आजच्या धावपळीच्या युगात खूपच गरजेचं आहे. नक्कीच. पण मग एक प्रश्न आहे, तो सुमो पैलवान ते घड्याळ उचलल्यावर बेशुद्ध का झाला? आणि मग सुगंधी गुलाबाच्या फुलांनी तो भानावर का आला? इथे खूप सुंदर चीनी म्हण आहे. कोणती? ज्याच्या हातून दुसऱ्यांना फुलं दिली जातात, वा त्याच्या हातालाही सुगंध लागतोच. वा. ही गुलाबाची फुलं ही निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहेत. म्हणजे फक्त स्वतःचा विचार न करता इतरांसाठी काहीतरी करणं. हो, इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करणं, त्यांना मदत करणं. आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा फक्त त्यांनाच आनंद नाही मिळत, आपल्यालाही मिळतो, एक समाधान मिळतं. बरोबर. एक आंतरिक समाधान, एक कृतार्थता मिळते.
आपलं आयुष्य जास्त अर्थपूर्ण वाटायला लागतं. आणि हा सुगंधच, म्हणजे हे समाधानच आपल्याला तणावातून बाहेर काढतं. हो, जसं त्या पैलवानाला त्या सुगंधाने भानावर आणलं. केवळ घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा असतो. सवदज. इतरांसाठी जगण्यातला आनंद. खूप खोल विचार आहे हा. आणि मग शेवटी येतो तो हिऱ्याने चमकणारा रस्ता, पाथ ऑफ डायमंड्स. हा काय सांगतो? हा रस्ता आपल्याला आठवणा करून घेतो की जीवनाचा खरा आनंद हा फक्त ध्येय गाठल्यावर नाही मिळत, तर तो त्या प्रवासातच असतो. एम्ब्रेस द प्रेझेंट. म्हणजे वर्तमानाचा आनंद घ्यायचा. अगदी. आपल्या आजूबाजूला ज्या लहान लहान साध्या गोष्टी आहेत, त्यातलं सौंदर्य, त्यातलं सुख अनुभवायला शिका. ते हिऱ्यांसारखे चमकणारे क्षण. हो, मग ते कुटुंबासोबत घालवलेले क्षण असतील, निसर्गाचा अनुभव असेल, एखादं चांगलं पुस्तक असेल किंवा अगदी शांतपणे घेतलेला एक श्वास असेल. भूतकाळातील चुका आणि भविष्याची चिंता या ओझ्याखाली न जगता आजचा दिवस, आत्ताचा क्षण, तो पूर्णपणे जगा. कारण आयुष्य याच छोट्या छोट्या आनंदी क्षणांनी, या हिऱ्यांनीच तर खरं श्रीमंत होतं. खरंच ही 7ही तत्व किती सुंदर रीतीने एकमेकांशी जोडलेली आहेत. आहेतच. मनाची बाग माइंड मास्टरी सांभाळली तरच ध्येयाचा दीपस्तंभ पर्पज स्पष्ट दिसतो. आणि ध्येय गाठ्याला कायझेन आणि आत्मशिस्त लागते. वेळेचं घड्याळ, टाइम मॅनेजमेंट सांभाळूनच आपण इतरांना गुलाबाची फुलं सेल्फलेस सर्व्हिस देऊ शकतो. आणि वर्तमानाच्या हिऱ्यांच्या रस्त्याचा आनंद घेऊ शकतो. हे केवळ 7 नियम नाहीत. हे एका परिपूर्ण समाधानी जीवनाचं एक संपूर्ण तत्वज्ञान आहे, एक फिलॉसॉफी आहे. अप्रतिम. आणि जेव्हा जुलियन ही शिकवण घेऊन 3 वर्षांनी परत आला, तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता, नाही का? इतका बदलला होता की त्याचा जुना मित्र जॉन तो त्याला ओळखूच शकला नाही म्हणे. हो. तो थकलेला, तणावग्रस्त, म्हातारा वाटणारा जुलियन आता एक तरुण, उत्साही, शांत आणि आनंदी व्यक्ती बनला होता. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं म्हणतात. डोळ्यात चमक होती. जणू काही जादू झाली होती. मोठा धडा हा आहे की खरी संपत्ती, खरी शांतता, खरं समाधान हे बाहेरच्या जगात नाहीये. पैशात, पदात, वस्तूंमध्ये नाही, ते आपल्या आत आहे. आपल्या विचारांवर, सवयींवर, दृष्टिकोनावर काम करून ते मिळवता येतं. अगदी बरोबर. जुलियनने बाहेरची फेरारी विकली आणि आतला आनंद शोधला. हा त्याचा मार्ग होता. पण त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने सगळं सोडून हिमालयात जायला हवा. नाही, अजिबात नाही. ही तत्व वैश्विक आहेत. ती आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही वापरू शकतो. सतत स्वतःला अधिक चांगलं बनवणं, आपलं ध्येय ओळखून जगणं, वेळेचा आदर करणं, इतरांच्या उपयोगी पडणं आणि प्रत्येक क्षण जगायला शिकणं, यातच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे. जुलियनला टोकाचा बदल गरजेचा होता कदाचित. पण आपल्यासाठी छोटे छोटे सकारात्मक बदल सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतात. सुरुवात कुठून तरी करायला हवी. पाहिली. मनाची बाग जपणं, जीवनाचा दीपस्तंभ शोधणं, कायझेनचा अंगीकार करणं, आत्मशिस्तीची तार मजबूत करणं, वेळेच्या मौल्यवान घड्याळाचा आदर करणं, निस्वार्थ सेवेची फुलं देणं आणि वर्तमानाच्या हिऱ्यांच्या रस्त्यावर चालण्याचा आनंद घेणं. आणि जुलियनने त्या योगींना वचन दिलं होतं की हे ज्ञान तो इतरांपर्यंत पोहोचवेल. हो. त्याच भावनेतून आजच्या या चर्चेतून काही प्रेरणा मिळाली असेल तर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक विचार करायला हरकत नाही. कोणता विचार? की स्वतःच्या आयुष्यात अधिक आनंद आणि शांतता आणण्यासाठी या 7 पैकी कोणतं एक तत्व निवडून त्यावर आधारित कोणता एक छोटासा, अगदी सहज करता येण्यासारखा बदल आजपासूनच करता येईल. कदाचित ही छोटी सुरुवात सुद्धा एका मोठ्या बदलाची नांदी ठरू शकेल, नाही का? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे.